अगं, काय सांगू? ती गोष्ट ना मी अगोदरच करायला पाहिजे होती. ते काम करायला तर खूप उशीर झालाय. वेळ गेलेला आहे आता. ते काम नाही होऊ शकणार. असे वाक्य तुम्ही नेहमीच ऐकता ना? आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये बऱ्याच जणांच्या तोंडातनं हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं, की हो, मी ते काम तेव्हाच करायला पाहिजे होतं. आता वेळ गेली, ते आता नाही होऊ शकणार काम. अशी वाक्य आपण वरचेवर ऐकत असतो. कारण कुठलं काम जर करायला उशीर झाला असेल किंवा त्याची वेळ जर गेली असेल, ते काम आपल्या हातातून गेलं असेल, तर आपण असे वाक्य आपल्या तोंडातनं उद्गारतो. तर हे वाक्य मी कसे अनुभवले आणि हे वाक्य आपल्याला निसर्गाकडून काय शिकवण देते, हे मी कसं अनुभवलं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. की कुठलीही गोष्ट करायला खरंच गरजेचं असतं त्याची वेळ. ते कसं अनुभवलं हे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगणार आहे. त्याचबरोबर निसर्गाची ही शिकवण ज्यावेळेस मला कळाली, त्यावेळेस मी बऱ्याचशा छोट्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस निरीक्षण केलं ना, त्यावेळेस हाच निसर्गाचा नियम कसा कसा आपल्याला कुठे कुठे लागू होतो हे माझ्या थोडंसं लक्षात आलं. आणि असं वाटायला लागलं की जे काही करतो ना आपण आपल्या व्यवहारामधले, आपल्या जगण्यामध्ये आपल्याला जे नियम लागू पडतात, जे शिकवण असते ना, त्या सगळ्या शिकवणी आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या असतात. फक्त आपल्याला थोडंसं निरीक्षण करण्याची गरज असते आणि त्या गोष्टी आपल्याला जाणून घेण्याची गरज असते. तर अशाच काही गोष्टी ज्या निसर्गातनं मला थोड्याशा जाणवल्या आणि त्याच्यापासून काहीतरी आपल्याला शिकवण मिळाली असं मला वाटलं. तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्येच तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतः खुश राहूया आणि आपल्या फॅमिलीला खुश ठेवूया. तर आज मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला निसर्गाची शिकवण मी कशी अनुभवली हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे जस्ट माझ्या घरामागं थोडीशी झाडे झुडपे आहेत असे. तर मग त्याच्यामागं माझ्या एकदम अगदी घराच्या भिंतीलाच लागून एक 2-3 आंब्याचे झाड आलेले आहेत. पण आता तुम्हाला माहिती आहे आंब्याचे झाड खूप मोठे असतात. त्यांची मुळं पण खूप खोलवर जातात. त्यामुळं मला असं वाटत होतं की हे आपल्या घराजवळ जास्तच मोठे होतील आणि मग त्याला कुठेतरी दुसरीकडे लावावं. म्हणजे काढून फेकून पण द्यावं वाटत नव्हतं. असं वाटत होतं की कुठेतरी आपण दुसऱ्या ठिकाणी हे झाड लावलं तर त्याला आंबे लागतील आणि ते झाड उपयोगाला येईल, सावलीला किंवा आंब्याला असं उपयोगाला येईल. तर मग काढून फेकू नये असं मला वाटत होतं. म्हणून मी ते झाड तसंच ठेवलं. पण तो उन्हाळ्याचा दिवस होता. मग त्यावेळेस यांचं वगैरे कसं म्हणणं होतं की जर आपण आता जर झाडं काढून ते दुसरीकडे लावलं ना, तर त्याला पाण्याची आवश्यकता असणार आणि मग ते झाड वाळून जाईल. मग त्याचा पण काय उपयोग होणार नाही. म्हणून मग ते झाड मी तसंच माझ्या घराजवळच ठेवलं. मग ते थोडंसं मोठं झालं. म्हणजे या गोष्टीला आता 5-6 महिने झाले आणि मग जस्ट आता पावसाळा चालू झाला आणि पाऊस झाला म्हणून माझं माझं चाललेलं की हे झाड आता आपण दुसरीकडे लावूया. पण काय झालं माहिती आहे का, या 4-5 महिन्यामध्येच ते झाड बऱ्यापैकी मोठं झालं ना आणि मग काय झालं, जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामुळं बऱ्यापैकी खाली गेल्या. म्हणजे मला त्यावेळेस एवढं असं लक्षात आलंच नाही की हे झाड परत थोडंसं मोठं होईल आणि मग काढता येईल का नाही. मग त्यावेळेस मला काही एवढं लक्षात आलं नाही. पण आत्ता ज्यावेळेस मी ठरवलं की ही झाड कुठेतरी आपण दुसऱ्या जागी शिफ्ट करूया पाऊस झालेला असल्यामुळं. पण ते जरा मोठं झालं असल्यामुळे त्याची मुळं खाली गेल्या आणि मग तो आम्ही काढण्याचा प्रयत्न करत होतो व्यवस्थित. पण ते काय काढता आल्या नाही. त्याच्या मुळ्या बऱ्याचशा अशा तुटल्या गेल्या आणि दुसरीकडे लावलं म्हणजे लावलं तरी पण येईल का नाही याची गॅरंटी नाही आहे. पण मग ते ते झाड असं पण वायाच गेलं. म्हणजे थोडंसं दुःख वाटलं की मी त्याच वेळेस जर ते ज्यावेळेस छोटं होतं ना, ते झाड त्याच वेळेस जर मी काढलं असतं तर ते कदाचित झाड दुसरीकडं लागलं असतं. मग त्यावेळेस मला जसं मी आता सांगितलं तुम्हाला निसर्गाचा नियम मला क्लिक झाला की जी ती गोष्ट ज्या त्या वेळेला झाली ना, तर ती व्यवस्थित होईल. परत जर आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करू तर एकतर ती गोष्ट होणार नाही आणि जर झालीच तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे असे अडचणी येणार आहेत. हे ज्यावेळेस मी ते झाड काढलं ना, तिथून मला हा निसर्गाचा नियम अनुभवला की काम हे ज्या त्या वेळेला झालंच पाहिजे. मग ही घटना झाली आणि थोडंसं दिवस वाटलं की बाबा आपल्या हाताने आपण एक झाड गमावलं गेलं असं वाईट वाटलं. आणि मग काही दिवसानंतर ही गोष्ट
बऱ्याच वेळेस आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा घटना आपल्याला बऱ्याचशा शिकवण आपल्याला निसर्गाकडनं मिळत असतात. त्याच प्रकारे जशी ही शिकवण मला मिळाली की कुठलंही काम ज्या त्याच वेळेला झालं पाहिजे. झाड जर मी अगोदरच काढलं असतं तर कदाचित जगवलं असतं, पण उशीर झाला आणि ते काम तिथंच रेटलं. मग असेच काही शिकवणी मला परत त्या झाडापासून मिळाल्या ना, त्या शिकवणी परत परत मला काही गोष्टीतनं परत एकदा अनुभवायला मिळाल्या, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एकदा काय झालं की पार्लरमध्ये बायका येत असतात ना, मग मी त्यांना सुचवत असते की तुम्ही चेहऱ्यासाठी हे करा ते करा. मग एका ताईला मी असं सुचवलं होतं काही महिन्याखाली की तुमच्या चेहऱ्यावरती जरा डाग वगैरे झालेत किंवा हे काही प्रॉब्लेम जे आहेत जर तुम्ही केलात तर व्यवस्थित होतील. आणि मग त्यांनी मी सांगितल्यासारखं ते करायला लागल्या आणि 1-2 महिन्यानंतर मग ज्या वेळेस त्या आल्या ना मला भेटायला, त्यांनी सुद्धा त्यावेळेस काय बोलल्या माहिती आहे का, चेहरा पाहिल्यानंतर चेहऱ्यामध्ये बराचसा फरक पडला ताई बरं का. आणि पण जर मी ही ट्रीटमेंट जर अगोदरच चालू केली असती ना ताई, तर कदाचित अजून पण छान दिसलं असतं. मग ज्यावेळेस मी हे उद्गार ऐकले ना, त्यावेळेस मला परत एकदा झाडाची आठवण आली की ज्यावेळेस म्हणजे ज्या चेहऱ्यांचे प्रॉब्लेम कमी असताना त्यांनी जर त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली असती तर कदाचित अजून इतका चांगला फरक पडला असता. म्हणजे मला ती शिकवण परत आठवली इथं की त्यावेळेस हे काम झालंच पाहिजे. परत अजून काही उदाहरणं, अशी बरेचशी उदाहरणं आपल्या जीवनामध्ये घडत असतात खरं तर, की कुठलंही काम ज्या त्या वेळेला झालं पाहिजे. अजून सांगायचं उदाहरण म्हणजे आजाराचं पण कसं असतं बघा ना, आपण नेहमीच म्हणत असतो कुठला एखादा आजार झाला तर अरे आपण त्याच वेळेस जर दाखवलं असतं ना तर हे आजार इतका वाढला नसता. हे आपण सहजच बोलून जातो. मग त्यावेळेस मला हे वरचेवर जाणवत असतं की ह्या सगळ्या शिकवणी खरं तर आपल्याला निसर्गातूनच मिळत असतात. आणि अजून एक मी शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगू इच्छिते, जे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि या झाडाकडनं जशी शिकवण मिळाली ना, पुरेपूर त्याचा या उदाहरणाशी जे आहे ताळमेळ बसतं व्यवस्थित. तर बघा, आपली मुलं ज्यावेळेस लहान असतात ना, त्यावेळेस आपण त्यांना पाहिजे तसा संस्कार देऊ शकतो. आपल्याला जे त्यांना शिकवायचं आहे ते शिकवण देऊ शकतो. पण तीच मुलं ज्यावेळेस मोठी होतील, त्यावेळेस आपण त्याला पाहिजे तसा संस्कार देऊ शकत नाही. कारण की जसं त्या झाडाच्या मुळाखाली गेल्यानंतर घट्ट होतात आणि आपल्याला त्रास होतो झाड काढण्यासाठी, त्याच प्रकारे आपले मुलंसुद्धा मोठी झाल्यानंतर त्यांना समज येते आणि त्यांच्यावरती नवीन संस्काराचा मग जास्त काही परिणाम होत नाही. त्यामुळं जे काही आपल्याला शिकवायचं आहे, जसे काही संस्कार द्यायचे असतात आपल्याला, ते आपण लहान असतानाच देऊ शकतो. तर ह्या झाडाला बघून मला हे सुद्धा पटतं की खरंच मुलांना पण हा नियम किती छान लागू पडतोय की जे काम त्याच वेळेस करावं लागतं. चांगले संस्कार हे त्यांना लहान असतानाच द्यावे लागतात. जसं आपण एखाद्या वेलीला आपल्याला ज्या दिशेला वळवायचं असतं त्या दिशेला आपण ती लहान असतानाच वळवू शकतो. त्याच प्रकारे आपल्या लहान मुलांनासुद्धा आपण जे संस्कार आहे ते लहान असतानाच देऊ शकतो, ना की मोठे झाल्यानंतर आपण त्यांना नवीन नवीन असं काही शिकवू शकत नाही किंवा संस्कार देऊ शकत नाही. तर आज मला ह्या फक्त झाडावरून या निसर्गाच्या शिकवणीवरून ह्या आपल्या जीवनातल्या काही गोष्टीसोबत कशा जुळलेल्या आहेत ताळमेळ आणि ही शिकवण कशी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लागू पडतं हे मी तुम्हाला माझ्या या अनुभवातनं सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला माझे असे भरपूर सारे व्हिडिओ ऐकायला मिळतील जे त्याच्यामध्ये मी निसर्गाचा नियम आपल्याला आपल्या जीवनात कसा लागू पडतं हे सांगितलेलं आहे, तर ते व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतं हे मला नक्की सांगा. तर आजचा हा माझा नवीन अनुभव तुम्हाला कसा वाटला, काय हे मला नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या जर चॅनलवरती कोणी नवीन आलेला असणार, तुम्हाला जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघायला भेटत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझे व्हिडिओ कसे वाटतात, काय हे मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याच्यातनं खरंच काही शिकायला मिळालं का, किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं छोट्या मोठ्या गोष्टीतनं काही शिकायला मिळालं का, हे मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला वाचायला खरंच खूप आनंद होणार आहे. त्याचबरोबर शेवटचं माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.